शिवा काशीद पन्हाळ्याच्या शेजारच्या नेबापूर गावचा नाभिक समाजाचा शिवा काशीद या वीराने महाराजाच्या पेहराव्यात दुसऱ्या पालखीत बसून नेहमीच्या मार्गाने प्रयाण केले, तर महाराज आडवाटेने विशाळगडाकडे निघाले. वीर बाजी पासलकर छत्रपतीच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती, प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूरवीर होते. स्वराज्यासाठी ते जगले, गेले, अजरामर झाले. सरसेनापती नेताजी पालकर. नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये प्रति शिवाजी, दुसरा शिवाजी असा उल्लेख आहे. नेताजी स्वराज्याचे दीर्घकाळ सरसेनापती होते. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया गाजवल्या. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजीराजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या अत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. फिरंगजी नरसाळा किल्लेदार फिरंगजी मोठ्या धीराचा माणूस. कुठलीही मदत न मिळता हा माणूस इतके दिवस तग धरून होता. मोगल आणि मराठे यांच्यात सतत छोटी मोठी झुंबड होत असे. यसाजी कंक. यसाजी वेलवड खाऱ्याचे प्रतिष्ठित देशमुख होते. शिवाजीराजाचे तसेच शंभूराजांचे जवळचे सहकारी होते. बादशाह अबुल हसन कुतुब शाह यांच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते. बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराजांकडे होता. महाराजांनी रायगड किल्ला बांधण्याची जबाबदारी राज्यांनी त्यांच्यावरच सोपवलेली होती. रामजी पांगेरा. कनेरा गडाला दिलेर खानाची सावली सुद्धा शिवू शकली नाही अशी माणसं महाराजांनी मावळ मुलकातून वेचून वेचून मिळवली होती. त्यातलाच हा रामजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर देखील माहीत नाही. सरखेल कान्होजी आंग्रे. सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होता. आंग्रे 18व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. जीवा महाला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. स्वतःच्या जीवावर उदार होत ज्याने शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता. महाराजावर चाल करून गेलेल्या सय्यद बंडाला ज्याने यमसदनाला पाठवले होते. बाजीप्रभू देशपांडे. स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजी राजांना समर्पलेली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढाऊ तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. सरसेनापती धनाजीराव जाधवराव. धनाजी जाधवराव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन 1697 ते 1708 या काळात सरसेनापती होते. प्रतापराव गुजर. शिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती. कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुजर. स्वराज्यावर चालून आलेल्या बहलोल खान आयता मराठी तलवारीतला सापडलेला. योद्धा मळोजी बाबा. मळोजी गेला मातीत मेला, पण नुसत्या मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात. महादजी शिंदे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर महादजी शिंदे यांना 15 जानेवारी 1768 या दिवशी सरदारकी मिळाली. ते उज्जैनचे जागीरदार बनले. दीपाजी राऊत. दीपाजी नौकसिद्धी मोहम्मदने दीपाजींचा घोडा मारला. दीपाजी दुसऱ्या घोड्यावर स्वार झाले, परंतु हा देखील घोडा सिद्धीने मारला. त्यामुळे चिडलेल्या दीपाजीने जमदाडीचा मारा करून त्याला ठार केले. नावजी लखमाजी बलकवडे. सिंहगड जिंकून देण्याचे कबूल केले. बदल्यात शंकराजींनी त्यांना पवन मावळ्यातील सारगाव इनाम देण्याचे असे ठरले. कोंडाजी फर्जंद. कोंडाजी फर्जंदाने महाराजांच्या मनी सलणारे पन्हाळ्याचे सल अलगद काट्यासारखे उचकून काढले आणि तो म्हणाला, पन्हाळा मी घेतो, हुकूम करा. फक्त 60 सैनिकच बाजूने काढले.
बहरजी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एक महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याच्या सुरुवातीपासून ते महाराजांच्या निधनापर्यंतचा साक्षीदार. कान्होजी जेधे शहाजीराजांच्या पदरी बेंगलोर येथे असलेला शूर मराठा सरदार. जेधे हे भोर जवळील कारी या गावचे असून रोहिडको यांचे देशमुख होते. पुणे प्रांतापासून ते सर्वच मावळ खोऱ्यात त्यांचा विलक्षण प्रभाव होता. मायनाक भंडारी हे दर्या सांगर यांच्याबरोबर स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते. मायनाक भंडारी यांनी अतिशय पराक्रमाने आणि चिवटीने प्रखर संघर्ष मोडीत इंग्रजाचा हा मनसुबा हाणून पाडला होता.